तुमच्या घरी पण पाहुणे आले असतील आणि काही बनवू समजत नसेल तर तुम्ही माझी ही इन्स्टंट बटर चिकनची रेसिपी नक्की ट्राय करा. यासाठी मी फॉन्स कंपनीचं बटर चिकन करी पेस्ट घेतला आहे. हे काही पेड प्रमोशन नाही आहे. यामध्ये मसाले, अद्रक लसूण पेस्ट, मीठ हे सर्व आहे. तर एका भांड्यामध्ये मी आता 2 चमचे ही पेस्ट घेत आहे आणि 2.5 चमचे दही घेत आहे. आता ह्या सर्वाला छान मिक्स करून घेऊ आपण. हे मिक्स केलं की ह्यामध्ये स्वच्छ धुतलेलं मध्यम आकाराचे चिकन टाकून घेऊ आणि याला छान मॅरिनेट करून एका बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत इथे मी एका कढईला तापत ठेवले. त्यामध्ये तेल, बटर, खडा मसाला हा टाकून घेत आहे. खडा मसाला छान तडतडला की ह्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण टाकू, 2 हिरव्या मिरच्या कापून टाकू आणि अर्धा कांदा. कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ ह्याला. आता आपला कांदा परतला आहे तर आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेटेड चिकन टाकून घेऊ आणि ह्याला झाकण लावून 5 मिनिटासाठी शिजू देऊ. तोवर तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे आपल्या चिकनला. त्याच्यात पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून ह्यामध्ये बटर टाकू. बटर चिकन म्हटल्यावरती बटर तर येणारच भरपूर सारं ते पण. आता यामध्ये कसुरी मेथी टाकत आहे मी आणि ह्याला पुन्हा एकदा झाकण लावून शिजू देऊ. आपलं चिकन ऑलमोस्ट शिजलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये ह्याला अजून रिच बनवायला फ्रेश क्रीम ॲड करत आहोत. तुमच्याकडे घरची ताजी मलाई असेल तर तुम्ही तीही वापरू शकता. आता आपण ह्याला अजून 1-2 मिनिटासाठी बटर टाकून झाकण लावून ठेवून देऊ. तुम्ही बघू शकता आपलं चिकन किती सुंदर रंग आला आहे. आता ह्यावर कोथिंबीर टाकून ह्याला सर्व करायला रेडी आहे आपलं इन्स्टंट बटर चिकन. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.